लॉंग शॉट होता काय वाटलं नाही मला, पण नंतर क्लोजसाठी संजयने इतक्या फ्रेम्स जवळ लावले त्याला, मला देवारात बसल्यावर का वाटत होतं. पण पिक्चर संपल्यानंतर जो पिक्चर मी पाहिला त्याला म्हटलं मी आयुष्यात कधी एवढा सुंदर दिसलो नाही, त्या चित्रपटात तू सुंदर केलंस मला. पण त्या क्षणाला कळत नसते का रियुनियन फॉर रिअल झालेला आहे, खूप आठवणींना उजाळा मिळालेला आहे. मला तुम्हाला तिघांनाही विचारायचंय की एक आठवण पहिल्या चित्रपटातली जी आता प्रकर्षाने आठवते, आणि तुमच्या तिघांचे कॉमिक टायमिंग ते बादशाह एकानंतर एक असे या चित्रपटात आहेत, पण तरी सुद्धा प्रत्येकाचा झोन वेगळा आहे. तर एकमेकांसोबत काम करताना किती मजा आली, म्हणजे एडिशन्सची किती मजा आली एकमेकांसोबत, आणि काम करतानाही किती मजा आली? बरोबर काम करणं हे नेहमीच माझ्यासाठी खूप आनंद देणारं आहे. आणि अशोक मामांबरोबर आम्ही सर्वांनीच पहिले प्रोजेक्ट मामांबरोबरच केलेले आहेत. मी नाटक केलं, भरतने सिनेमा केला, अंकुशने सिनेमा केला, आणि 3.5 मध्ये हा आमचा तेव्हा बच्चा होता, नवीन होता, आणि आज त्याची ऊर्जा तुम्ही सगळेजण पाहताय, ऐकताय. तर तेव्हाची जी मजा होती म्हणजे सांगण्यासारखं आम्हाला काय होतं, आम्हाला एक चित्रपट मिळाला होता, त्यात आम्हाला सारखेच कपडे होते, आणि मला सगळ्यात आनंद याचा होता की खूप केस होते. त्यामुळे तो एक आनंददायी सगळा सोहळा. आणि या दोघांनी आम्हाला अत्यंत प्रेमाने, म्हणजे मला सगळ्यात काय आवडलं की ती इनोसन्सी जी भावांची आहे ती खरं तर सचित आता बोलला त्यातूनच ती आली असावी, कारण तो इतक्या प्रामाणिकपणे आणि निरागसपणे सगळ्या गोष्टी सांगत होता. आणि आम्ही त्या करताना तिथे हरखल्यासारखे, एकतर संजय जाधव सारखे कॅमेरामन, आणि ते प्रत्येक ह्याच्यात लाईट घ्या व्यवस्थित घ्या, आणि आम्ही नेम धरून लाईट चुकणारे नट, आणि पण हे सगळं एकत्र जे काही होतं, मला एकच गोष्ट आठवते की आम्ही कलावंत मध्ये काय लाइटिंगच्या मध्ये काय करू शकणार असं असतं, तर आम्ही पत्ते खेळत बसायचो. त्यावेळी अंकुश व्हॅनिटीमध्ये यायचा आणि म्हणायचं की डाव झाला असेल तर शॉट रेडी आहे, नाही तर संपून या, शॉट रेडी आहे. तर ती एक आठवण मला नक्की. आणि पहिला याने आम्हाला खूप आनंद दिला, दुसऱ्या ह्याने आम्हाला अजून आनंद दिला, फक्त सचितला आम्ही मिस केलेला आहे. पण यावेळी अंकुशने खूप सामर्थ्याने हा सिनेमा केलेला आहे याची खात्री आहे. म्हणजे आम्हाला करतानाच ते जाणवलं सगळ्यांना की कुठेही आमच्यात चर्चा झाली नाही किंवा हे कसं करायचं ते कसं काय, त्याच्या डोक्यात अत्यंत क्लिअर होतं. ॲडिशनच्या बाबतीत म्हणशील तर असं आहे की हा तर कशावरही ॲडिशन घेऊ शकतो असं नव्हतं. अंकुश आम्हाला म्हणायचं एखादी जागा ॲडिशन घेतली, आम्ही सुटत चाललो की म्हणायचं नाही मस्त आहे ही, फक्त ही नको, असं करून त्याने तिथे आम्हाला नियंत्रणात ठेवलं. पण एकंदरीत हा सिनेमा सुद्धा तितकीच मजा देईल याची खात्री आहे. आणि रिंकूने येऊन एक वेगळीच धमाल केली हे आवर्जून सांगायला हरकत नाही. तिची भूमिका सांगत नाही, नाहीतर अंकुश चिडेल, कारण ते खूप रहस्य ठेवायचे, आणि आता आम्हीच विसरलोय की नेमकं काय. आणि कलावंतांना नेहमी ती एक अडचण असते की मीडियावाले विचारतात या सिनेमात वेगळं काय आहे, खूपच वेगळा सिनेमा आहे असं दरवेळी म्हणण्याची एक पद्धत आहे. तर आम्ही आपलं त्यावरच बाकी किस्स्यांवरच आहोत, पण आम्हाला त्या काळात खूप आम्ही एन्जॉय केलं होतं एवढं मात्र निश्चित. बरं सर, तुम्हाला विचारायला आवडेल की सर म्हणाले तसं इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत आहे, तेव्हा अर्थातच तुम्हाला ठाऊक असेल की इतक्या वर्षानंतर कदाचित पुन्हा एकदा 3.5 नावाचा चित्रपट येईल सुद्धा. तर किती भारी वाटलं सगळ्यांना पुन्हा भेटून, कारण मला असं जाणवत आहे की हा मित्रांचा सिनेमा आहे. म्हणजे तुम्ही सगळे इतके छान मित्र आहात एकमेकांचे, एकमेकांसोबत काम केलेलं आहे की ती एक वेगळीच एनर्जी सेटवरती सुद्धा असली असेल. तर तुमचा कसा अनुभव होता? नक्कीच कोणाला म्हणजे पहिला चित्रपटाचा फायदा सगळ्यांनाच झाला करिअर वाईज. म्हणजे माझेही चित्रपट काही चालू होते, त्यात हा चित्रपट, आणि अर्थात अशोक मामा, मकरंद, सिद्धार्थ असेल, गँग सगळे चांगले होते. या दोघांना मी खूप आधीपासून ओळखतो चांगला. पण मला पहिला शॉट अजून आठवत आहे पहिल्याचा, की शाळेत जातो ना आणि सगळी मुलं केक कापायचा असतो तो, आणि तो पहिला शॉट होता माझा.
आणि एकतर आधी सांगितलं होतं की बघा चलती का नाम गाडीत जरी असलं तरी किशोर कुमार नाही करायचं आपल्याला. तो पूर्ण इनोसंट, त्याला जगच माहीत नाही आहे, दादच त्यासाठी जग आहे एवढंच ठेवायचं. आणि पहिल्यांदा तू बाहेर पडल्यास आणि एका मुलीच्या प्रेमात जस्ट पडतोयस, पण पहिल्यांदा चाललायस तू. लॉंग शॉट होता काय वाटलं नाही मला, पण नंतर क्लोजसाठी संजयने इतक्या फ्रेम्स जवळ लावलं त्याला, मला देवारात बसल्यावर का वाटत होतं. पण पिक्चर संपल्यानंतर जो पिक्चर मी पाहिला तर त्याला म्हटलं मी आयुष्यात कधी एवढा सुंदर दिसलो नाही, त्या चित्रपटात तू सुंदर केलंस मला. पण त्या क्षणाला कळत नसते, कारण आपले एकतर पूर्ण इनोसंट दाखवले चेहरा आणि प्रेम सगळ्या बाजूने थर्माकोल सगळं आणि एवढंच तो दिसणार. त्याचा कॅमेरा खूप लांब असायचा तेव्हा, आणि त्या गर्दीतनं तो बरोबर तुम्हाला मॅच करणार. तर माझ्याकडे ही टेक्निक खूप नवीन होतं माझ्यासाठी. पण अर्थात तो एक पहिला सीन मला आठवतोय. आणि जेव्हा कळलं की सेकंड आता येतोय तेव्हा मी अंकुशला एवढंच म्हणलं की गोष्ट फक्त छान घे. कारण बऱ्याच लोकांना ते असतं नाही, सेकंड पार्ट कधी कधी येतो आणि आपण कुठेतरी फसतो, मुद्दाम पण करत नाही फसण्यासाठी, पण जरा कुठं हुकतं, तसं काय हुकतं कामा नये. कारण ह्या पिक्चरने पहिल्या पार्टने खूप फार असं काही लावूड विनोद नाही आहेत, पण खूप सटल आहे, पण लोकांना आवडलं ते. ती निरागसता सगळ्यांचीच ती लोकांना खूप आवडली, ती राहिलीच पाहिजे आणि ती राहणारी म्हणजे आम्हालाही खात्री होती. पण ती गोष्ट मात्र छान आली तर त्याला गंमत आहे. पण जेव्हा अंकुशने आम्हाला गोष्ट सांगितली तर म्हणलं हा आता गंमत आहे. हा चित्रपट एवढ्या वर्षांनी काय येतोय तर ती गंमत पण थोडी चांगली असेल, ताजी असेल, ती गंमत खेळायला काम करायला मजा येईल. आणि दुसरा एक फायदा असा होता की परत आम्ही अशोक मामा, मी, मकरंद पुन्हा एकदा आम्ही काम करणार होतो. कारण मधल्या काळात मी मकरंद वेगळं करत होतो, अशोक मामा मी वेगळं करत होतो, पण परत तिघांनी मिळून केलेला तो पहिला पिक्चर, त्यानंतर डायरेक्ट हा चित्रपट म्हणजे सेकंड पार्ट. आणि बऱ्याच आठवणी आहेत, बऱ्याच चांगल्या गोष्टी, बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या पहिल्यात, पण आत्ता देखील शिकायला मिळाल्या. आणि एकंदरीतच मला सचिन, तुला आम्ही पहिल्या दिवशी त्याला फोन केला होता. पहिला शॉट झाला, नारळ आपलं पूजा आली आणि सगळ्यांनी पटापट फोन करून अरे तुला मिस करतोय. आणि तो बिचार त्या शूटिंगमध्ये त्यात नारी होरी मला पण इथे अडकलोय मी. पण तुझ्या शुभेच्छा होत्याच, पण अंकुशने पण शिवधनुष्यच म्हणे चांगलं उचललं, चांगलं पेललं. आणि अर्थात सगळ्यांची कामं आणि एकंदरीत हा चित्रपट आम्हाला आवडलाय, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा. आत्ताच आपण म्हणतोय की मराठी चित्रपट अलीकडे पलीकडे काय 19-20 होते, तर मला असं वाटतं की ते 19-20 न होता ते चांगले हजारात जाऊ देत आणि तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवते की हा येऊन थिएटरमध्ये येऊन चित्रपट पहा. आपल्याकडे अजून ती वेळ, अजूनही आपले ते लोक काय करतात की दुसऱ्याला विचारतात काय तू पहिलंच पिक्चर कसं वाटलं, तो ठरवून सांगेपर्यंत तो एक आठवडा निघून गेला असतो, तो चित्रपट खाली उतरलेला असतो. तर मला असं वाटतं कोणीही कोणाला न विचारता डायरेक्ट या चित्रपट पहा. तुम्हाला आवडलं असेल तर 10 लोकांना सांगा, नाही आवडलं तर लगेच 10 लोकांना सांगा, पण येऊन थिएटरमध्ये पहा तरी. तर मी आमच्या संपूर्ण टीम तर्फे सांगतोय की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात येऊन पहा. आणि जसं तुम्ही म्हणालात की छोट्या गोष्टी, निरागस विनोद प्रेक्षकांना भावला होता. म्हणजे अगदी तो टायर मधला सीन लोकांना आवर्जून लक्षात आहे. आणि आता सुद्धा टीजर मध्ये त्याची एक झलक बघितल्यानंतर आय एम शुअर की जितक्या लोकांना 3.5 आवडला होता त्यांना प्रचंड त्यांच्या अंगात ऊर्जा आली असेल, त्यांना उत्साह वाटला असेल की पुन्हा एकदा 3.5 मध्ये हे कसं होणार आहे, हे बघायला डेफिनेटली थिएटरमध्ये जायचंय. त्यामुळे आय एम शुअर लोक स्वतःच्या मनाला विचारतील की चित्रपट बघू की नाही, आणि त्याचं उत्तर होच असेल, कारण 3.5 त्यांना आवडलेला आहे. सिद्धू, तुझ्याकडे यायचंय मला की तू म्हटल्यानंतर एनर्जी येते, ऊर्जा येते, आणि ह्याच्यामध्ये तू तुझ्या भावांना बरंच फॉलो करतोस. म्हणजे जसं टीजर मध्ये तुझा डायलॉग पण आहे, ह्यानी केलं म्हणून मी नाही केलं, त्यांनी केलं म्हणून मी नाही केलं. मला प्रश्न हा विचारायचा की जी 2 माणसं आता इथे उभी आहेत, त्यांनी कोणती एक गोष्ट केली तर तू डेफिनेटली डोळे झाकून ती गोष्ट तशीच्या तशी करशील. नमस्कार. या प्रश्नाचं उत्तर देतो, पण माझ्यासाठी 3.5 आणि पुन्हा एकदा 3.5 ही खूप नॉस्टॅल्जिक गोष्ट आहे. कारण मी आणि कुशल बद्रिके, मी भरत सरांबरोबर काम केलेलं, मी मकरंद सरांबरोबर काम केलेलं, पण माझं हे ड्रीम कम ट्रू होतं जे मला महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ सरांबरोबर काम करायची संधी मिळणार होती. आणि माझं स्वप्न होतं की स्वर्गीय लक्ष्मीकांत बेर्डे सरांबरोबर काहीतरी काम करायची संधी मिळेल का. आणि 3.5 मध्ये अशोक सराफ सर, भरत सर आणि मकरंद सर एकत्र असणार होते, तेव्हा ही संधी कोणी सोडणार नव्हतं. आणि त्यात मला पूर्ण सपोर्ट केला होता भरत सरांनी. सिद्ध्या, तू करायचा पिक्चर सिद्ध्या. आणि मला खूप बरं वाटलं होतं की अंकुशदांनी मला त्या सिनेमात तसा प्लेस केला होता. म्हणजे सचिनदा, अंकुशदा सांगायचे
मी काही नाही, तुम्ही 3:30 जर पाहिलात तर ह्या तिघांचा सीन चाललंय तर मागे कुठेतरी मी गाडी धुतोय, पण मला ना ते मला प्राऊड फील व्हायचं की ह्या तिघांबरोबर एका फ्रेम मध्ये मी कुठेतरी मागे तरी आहे. आणि अमित फाळके दादाचे विशेष आभार, कारण एकदा घरी भेटलो होतो त्याच्या मी सगळे, आणि तेव्हा अमितदा म्हणाला होतं की सध्या ज्या पद्धतीने या तिघांबरोबर तू दिसलायस ना, आय एम प्राऊड ऑफ यू. ते इंग्लिश खूप बोलतात तुम्ही. आणि मला खूप भारावलेपणाची गोष्ट होती की ना, की येस माझं काहीतरी छोटं मोठे जे काही काम झालं ते त्या सिनेमात खूप छान झालंय. कट्टू इतक्या वर्षांनी जेव्हा सिनेमाचा दुसरा भाग येतो किंवा पुन्हा एकदा 3:30 येतो, तेव्हा मी मटका किंगचं शूट करत होतो, आमचं एरियामध्ये शूट चाललेलं, तारखा खूप अशा वर खाली त्यात ते कसं करायचं, आणि मला ही फिल्म मिस करायची नव्हती. मला हे 3 जे आपल्या मराठी इंडस्ट्रीतले हे सोनं आहे, ह्या सोन्यांबरोबर पुन्हा एकदा ती मुवमेंट ते कशा तरी डेट ऍडजस्ट झाले होते. आणि माझ्यासाठी एक माणूस खूप आहे ज्याची मी खूप बोलतो. मी भरत सरांना सांगितलं, भरत सर काय करू, मला भरत सरांनी पुन्हा तीच गोष्ट सांगितली, सिद्ध्या पिक्चर सोडू नको, तू काही कर. आणि यावेळेला मला अंकुशाचं कौतुक करायचंय वेगळ्या पद्धतीने की सिद्ध्या आपला आहे. यावेळेला बाकायदा त्यांना नरेशन दिलं, मला गरज नाही माझ्यासाठी नरेशनची की आपण करूया, नाही तू सिनेमा ऐक, तुझा एक पर्स्पेक्टिव्ह मिळेल. मला वाटतं की ना आता पुन्हा एकदा 3:30 करताना जेवढे ते पहिला भाग करताना होते त्याच्यात तिप्पट ते हा भाग करताना खूप अलर्ट आहे की आपल्याला काय मांडायचंय. सेटवर गेल्यानंतर जेव्हा माझा आणि भरत सरांचा पहिला सीन झाला, डबिंगला मी डब करताना मी सरांना तेच म्हणालो की अंकुश सरांना की ह्याच्या आत्ताच आम्ही भरत सरांनी मी सकाराम मंचकर आणि मारुती कदम ही 2 पात्र केली, पण तो मदनदा आणि तो बबन हे एवढं इनोसन्स ह्या दोन कलाकारांमध्ये आहे हे आम्हाला पुन्हा एकदा कळत होतं. कारण सेटवर पण अंकुश दादा हे छान आहे, जसं मकरंद सर म्हणाले ही जागा छान आहे पण ती द्यायची ही जागा नाही असं ते सांगायचे. पण आत्ता कळते की तो जो इनोसन्स आहे ना आज त्या ह्या सिनेमाचं फ्रेशनेस काय, त्याचा साधा सोप्पा त्या 3 भावांची गोष्ट आणि त्या भावांच्या त्या परिवारात आपण घुसणं, तर ते मात्र त्यांनी तसंच ठेवलं आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. मी कुशलच्या वतीने पण इथे बोलतो, कारण आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो की आपण भरत सर, मकरंद सर, अशोक सराफ सर यांच्या पिक्चरमध्ये आहोत, त्यात कुशलला पण मिस करतोय आणि अरुण नलावडे सर मस्त बघत होते, यांचं नाव घ्यायचं होतं. तर ही खूप नॉस्टॅल्जिक गोष्ट आहे. आणि आजही हा सिनेमा यायची मीही तितकीच वाट बघतोय जितकी माव्यावर सगळे प्रेक्षक बघताय. धन्यवाद. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. येस, तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की मला एकतर मकरंद अनासपुरे या माणसाचा आणि अभिनेत्याचा हजरजबाबीपणा हा मला खूप आवडतो. ते इन्स्टंट आहे, म्हणजे त्यांनी आता ऍडिशन साठी माझ्याकडे बघितलं असेल, पण विनोद इन्स्टंट केवढा असावा, पटकन मॅगीपेक्षाही फास्ट तो असेल तो मकरंद अनासपुरे सरांचा आहे. आणि भरत जाधव सर, अंकुश चौधरी सर यांच्याबद्दल एकच गोष्ट आहे जे मला नेहमी सांगतात, भरत सर मला कॅमेऱ्यासमोर कॅमेरा नंतरही, स्वर्गीय विजय चव्हाण सरांनी त्यांना हात दिला ते पुढे आले, आम्ही तुला हात दिलाय तू पुढे आलास, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशा कलाकारा हात दे तो पण पुढे येईल, हे मात्र आणि हेच आहे, हा साधेपणा आहे. आणि सचिता अंकुशदा या दोघांनीही, दोघंही माझ्यावर काम करतात. माझ्या इंटर कॉलेजेटचे पहिले दिग्दर्शक हे सचित पाटील सर होते. आणि 3:30ला अंकुश दादा, आणि जानेवारी खूप स्पेशल आहे कारण अंकुश दादा बर्थडे आहे, त्यामुळे या जानेवारीत धमाका होणार आहे. आणि मला खूप बरं वाटतं, मला इथे राहणं, इथे असणं, ह्या फ्रेममध्ये राहणं, ती फ्रेम माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि मी ती सोडली नाहीये, मी ते मनापासून करण्याचा प्रयत्न केलाय. धन्यवाद. क्या बात आहे. आय थिंक खरंच ही फ्रेम सोडण्यासारखी नाहीच आहे. आणि मला असं वाटतं की याच निमित्ताने या फ्रेम मध्ये ज्या एका नवीन मेंबरला आपण आपलं म्हणून घेतलेलं आहे आणि जिच्या आवाजात खरं तर आपण अख्खा टीजर बघतो आणि ऐकतो सुद्धा, तिला मी आता स्टेजवरती आमंत्रित करते. आमचा प्रोड्युसर निनाद बत्तीन, एकदा जोरदार टाळ्या रिंकू राजगुरू थँक्यू रिंकू. रिंकू, सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन. मला असं वाटतं ही जी एनर्जी आहे, हे जे रुटीन आहे ते खूप क्रेझी आहे. आणि तू या चित्रपटाचा भाग झालेस, आय एम शुअर आम्हा सगळ्यांना खूप आनंद होतो, तुझ्या फॅन्सनाही होत असेल.
पण तरी सुद्धा पुन्हा एकदा साडेमाडे 3 ही बातमी तुझ्यापर्यंत कधी केव्हा पोहोचली, तो क्षण कसा? आता ज्याच्यासाठी हसलायत ते तसं तसं सांगितलं पाहिजे, काही फिल्टर करायचं नाही. काही नाही, खूप सगळ्यांना नमस्कार. खूप साधं होतं की अंकुश सरांचा मला फोन आला की आमच्या डोक्यात असं आहे की पुन्हा एकदा 3:30 आम्हाला करायचं आहे आणि तू काम करशील का? तर मी म्हटलं हो सर, पण मला एकदा स्क्रिप्ट ऐकायची आहे. माझी नेहमीची सवय आहे की मी काय करते ते मला फक्त बघायचं होतं, कारण ह्या सगळ्यांसोबत काम करणं आणि यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते दडपण, ती भीती, ती उत्सुकता सगळंच होतं. आणि मला वाटतं की मी घरी होते अकलूजला आणि हे मुंबईत होते, तर आम्ही झूम कॉलवरती मी पूर्ण नरेशन ऐकलं आणि अख्खं नरेशन मी हसत होते. आणि तेव्हा मला असं वाटलं की हे मी करायला हवं आणि नाही म्हणण्यासारखं याच्यात कोणतीच गोष्ट नव्हती. मी म्हणते की माझं नशीब खूप चांगलं आहे की मला एका फिल्ममध्ये 3 एक्के मिळालेत काम करायला. आणि या 3 एक्क्यांबद्दल म्हणजे आपण नेहमी ऐकतो, त्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती बघतो, पण ऍट दी एंड सेटवरती जेव्हा तू जातेस आणि हे 3 एक्के तिथे असतात आणि आता तुला एक शॉट द्यायचा त्यांच्यासोबत, मला तो क्षण सांग. ऍटलीस्ट पहिला तरी शॉट तुला असं मनात धाकधूक होती का? मी खूप घाबरलेले आणि ह्या तिघांसोबतच माझा पहिला सीन होता आणि मला खूप भीती होती की मी चुकले, माझ्यामुळे रिटेक झाला, परत करावं लागलं, कोणी चिडलं, अंकुश सर जर चिडले किती वेळा करते, येत नाही का, पुन्हा आपले संजय दादा बेबी चिन डाऊन लाईट, ह्याची सवयच नाही ना मला कधी. सो मी ह्या सगळ्या गोष्टी शिकत होते. पण इतकं खेळीमेळीचं वातावरण होतं सेटवरती, जवळपास आपण आपल्याच घरात आहोत आणि आपलंच काहीतरी करतोय असं होतं. आणि खरं तर ह्या तिघांनी मला खूप सहज त्यांच्यात सामावून घेतलं की एक वेळ अशी आली की पत्ते खेळायला मीही बसले. सो तो इतका कम्फर्ट आला आणि इतकी मजा आम्ही केली. त्या बात आहे. म्हणजे सुरुवात झाली तिघांना पत्त्यांवरती बोलण्यापासून आणि दुसरा चित्रपट येईपर्यंत पत्त्यांची गँग वाढत गेली आय थिंक. मग फायनली शॉट दिलेस की तुम्ही पत्तेच खेळत? नाही, पहिलं काम केलं आम्ही सगळ्यांनी. मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे की या सगळ्यांच्या कॉमिक टायमिंगचे आपण सगळे फॅन आहोत, पण ते बघणं एक गोष्ट झाली आणि त्यांच्यासोबत तो कॉमिक टायमिंग साधणं एक गोष्ट आहे. तर हे कॉमिक टायमिंगची मजा तुला किती आली शूट करताना? मजा खूप आली. कित्येकदा असं असायचं की माझे सीन नसायचे, पण ते बघण्यासाठी मी फक्त सेटवरती बसायचे. माझं असं असायचं की ठीक आहे, काही हरकत नाही, पण मी बसते आणि त्यांना बघते, मला मजा यायची. तर तेच होतं. आता ते मी कसं केलं किंवा कसं आलं मला हे नाही सांगता येत. ते माझ्याकडून करून घेतलं किंवा मी फक्त रिॲक्ट होणारी मुलगी आहे खूप जास्त गोष्टींना, तर ते तसं झालं असेल. पण पुन्हा तेच की हे सगळं करताना खूप मजा आली आणि मला खरं तर काहीच जास्त सांगता येणार नाही. मी पण एवढंच सांगते आता की 30 जानेवारीला जवळच्या सिनेमागृहात जा. ही कामिनी ह्या तिघांच्या आयुष्यात काय येते, ज्यांना मुलगी नकोय, लग्न नकोय, आणि मग तो काय धुमाकूळ होतो, काय मजा मस्ती आहे, काय राड आहे, हे सगळं तुम्हाला सिनेमागृहातच मला वाटतं कळेल आणि खूप तुम्ही हसाल, एवढी गॅरंटी मी देते. या बात. एकदा रिंकूसाठी जोरदार टाळ्या. आणि या चित्रपटात अजून एक उत्तम कलाकार आहे ज्याचं काम आपण बघणार आहोत आणि तो म्हणजे संकेत. स्टेजवरती येण्याची विनंती आहे तुला देखील. आय थिंक माणसं चेंज होतात, माझा प्रश्न सेम राहतोय, कारण ही कास्टच अशी आहे की मग ह्यांच्यासोबत काम करणं हा एक वेगळा चित्रपट होईल. तुझा अनुभव कसा होता? ऍक्च्युली आता मला इतक्या लेट इथे बोलवल्यामुळे सगळे अनुभव तुम्ही ऑलरेडी ऐकलेले आहेत, पण ह्या आता तुझ्याकडनं आम्हाला खूप होप्स आहेत की तू एक नवीन अनुभव सांगशील. हे एक वेगळं प्रेशर आहे माझ्यावर. तर एक सिम्पल गोष्ट सांगेल की ऑलरेडी माझं शूट चालू होतं सिरियलचं आणि एक दिवस अचानक मला एक मेसेज आला, हाय कसा आहेस, आणि मी तो बघितला आणि बंद करून ठेवून दिला. आणि नंतर मला काहीतरी स्ट्राईक झालं म्हणून मी ते चॅट परत ओपन केला आणि मला तिथे एक फोटो दिसला. तर मी रिप्लाय केला, हा कोणाचा नंबर आहे, आणि समोरून मेसेज आला अंकुश चौधरी. कारण माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता. आणि तिथून खरं तर कॉन्व्हर्सेशनला सुरुवात झाली. आणि एकच गोष्ट सांगेल की ही जी टीम आहे ती ऑलरेडी डिप्लोमा डिग्री होल्डर्स आहे. मी बरेच वर्ष आता काम करत आलेलो आहे, तरी पण जेव्हा हा पिक्चर यांच्याबरोबर मी शूट करायला सुरुवात केली तेव्हा
मला असं वाटलं की मी अजूनही केजीतच आहे. त्यामुळे हे इतके तगडे परफॉर्मर्स आहेत आणि जसं आपण म्हणतो की मी 1-2 मूवीज अजूनही ह्याच्या अगोदर केलेल्या आहेत, पण जेव्हा आपली वेळ येते ती कशी यावी, तर ती अशी यावी की पहिल्याच दिवशी मी जेव्हा फ्रेम समोर आहे तर त्या फ्रेमच्या मागे ती फ्रेम कंट्रोल करायला स्वतः संजय जाधव आहेत, डिरेक्ट करायला अंकुश चौधरी आहे आणि माझ्या समोर मिस्टर भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि पद्मश्री अशोक सराफ हे होते. माझ्या मते याहून चांगली सुरुवात आयुष्यात कोणालाही मिळू शकत नाही जी मला मिळाली. डेफिनेटली एकदा जोरदार टाळ्या थँक्यू सो मच. संकेतसाठी. आणि मला असं वाटतं या रियुनियनमुळे खरंच खूप मजा आली, खूप आठवणींना उजाळा मिळाला आणि 30 तारखेला चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट आम्ही सगळे डेफिनेटली बघणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू सो मच.